आचार्य अत्रे त्यांच्या भाषणात म्हणायचे, इतर राज्यांना भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. आज याच इतिहासाचा आपण आदर्श घ्यायला हवा, कारण आपण उद्याचा महाराष्ट्र आहोत आणि उद्याच्या महाराष्ट्राला कालचा महाराष्ट्र कळायलाच हवा. नाही म्हणायला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अहो बरं तो आहे कुठे? फक्त कागदात. आपण स्वतः तरी टिकवतो का अभिजात भाषेचा दर्जा? अहो लवकर जागे व्हा, नाहीतर पाटील आडनाव लावणारी माणसं कधी पटेल होऊन केम छो बोलतील कळणार नाही. देशपांडे मधला महाराष्ट्र देश गळून पडेल आणि फक्त पांडे उरतील. हा मान्य आहे आम्हाला. आमची ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातून राज्यातून लोक इथे येतात. हा पण येताना मात्र तुमचा उर्मटपणा तुमच्या राज्यात ठेवून द्यायचा आणि जर इथे राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल. एक लक्षात ठेवा, जन्माच्या दाखल्यापासून आपण भारतीय आहोत आणि आईच्या गर्भापासून मराठी. मग महाराष्ट्राचा, मग मुंबईचा आणि मग मराठीचा.